गरीब पण स्वाभिमानी कुटुंबातील, अभ्यासात हुशार, डॉक्टर होण्याचं मोठं स्वप्न पाहणारी एक अल्पवयीन मुलगी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने शिक्षणात यश मिळवत असताना गावातील जुन्या परंपरा, समाजाचा दबाव, नातेवाईकांची टोमणे आणि मुलगी मोठी झाली, आता लग्नच करायचं या विचारामुळे तिच्या आईवडिलांवर अल्पवयात तिचं लग्न लावून देण्याचा दबाव वाढतो. मुलगी रडून समजावून शिक्षण पूर्ण करू दे अशी विनंती करते, पण तिच्या स्वप्नापेक्षा समाजाची भीती मोठी ठरते. लग्नाची तयारी सुरू होते, तिची पुस्तक कपाटात बंद होतात. शाळेचा शेवटचा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवस ठरतो. तिच्या शिक्षिका आणि मैत्रिणी तिच्यासाठी लढण्याचा प्रयत्न करतात. कायद्यानुसार अल्पवयीन विवाह गुन्हा असल्याचं सांगतात, पण कुटुंब सुरुवातीला कोणाचंच ऐकत नाही. लग्नाच्या दिवशी मुलगी ध्येय एकटवून स्वतःच्या शिक्षणाच्या आणि आयुष्याच्या अधिकारासाठी उभी राहते. तिच्या शिक्षिका, काही सजग गावकरी आणि संबंधित अधिकारी वेळेत हस्तक्षेप करतात. अल्पवयीन विवाह थांबवला जातो. आई वडिलांना आपल्या चुकीची जाणीव होते. ते मुलीची माफी मागून तिच्या शिक्षणाला पूर्ण पाठिंबा देतात. मुलगी पुन्हा शाळेत जाते, कठोर परिश्रम करून उंच शिक्षण पूर्ण करते, स्वतःच्या पायावर उभी राहते आणि नंतर आपल्या गावात परत येऊन इतर मुलींना शिक्षणाचं महत्त्व, बालविवाहाचे दुष्परिणाम आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी लढण्याचं ध्येय शिकवते. त्यामुळे गावातील अनेक कुटुंबांची विचारसरणी बदलते आणि प्रत्येक मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळावा हा संदेश संपूर्ण समाजात पोहोचवतो. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. घरात पाहुण्यांची गर्दी, अंगणात मंडप, ढोल ताशाचा आवाज आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पण त्या मुलीच्या मनात मात्र भीतीचं वादळ उसळलं होतं. ती आपल्या पुस्तकांना कवटाळून शांतपणे रडत होती. तिच्या डोळ्यासमोर डॉक्टर होण्याचं स्वप्न तळमळत होतं. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने वडिलांसमोर हात जोडले. बाबा, मला अजून शिकायचं आहे. कृपया माझं लग्न करू नका. पण समाजाच्या दबावामुळे वडिलांनी तिचं म्हणणं ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेली आणि आपल्या वर्ग शिक्षिकेला सर्व काही सांगितलं. शिक्षिकेने तिचे अश्रू पुसले आणि ठामपणे म्हणाली, तुझं शिक्षण थांबू देणार नाही. आपण योग्य मार्गाने प्रयत्न करू. शिक्षिके मुख्याध्यापक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. लग्नाच्या दिवशी सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच अधिकारी आणि पोलीस गावात पोहोचले. त्यांनी मुलीचं वय तपासलं आणि ती अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं. काही क्षणातच लग्न थांबवण्यात आलं. गावात शांतता पसरली. आई वडिलांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. त्यांनी मुलीची माफी मागितली आणि तिच्या शिक्षणाला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसापासून तिच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. लग्न थांबल्यानंतर मुलगी पुन्हा शाळेत जाऊ लागली, पण तिचा संघर्ष संपला नव्हता. गावातील काही लोक अजूनही तिच्या आई वडिलांना टोमणे मारत होते. मुलीला इतकं शिकवून काय उपयोग, असे प्रश्न रोज ऐकावे लागत होते. पण यावेळी तिचे आई वडील मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मुलगी ही प्रत्येक टोमण्याचं उत्तर अभ्यासातून देण्याचा निर्धार करून दिवस रात्र मेहनत करू लागली. पहाटे उठून अभ्यास, शाळा, घरी येऊन आईला घरकामात मदत आणि रात्री उशिरापर्यंत पुस्तकासोबत झुंज असा तिचा दिनक्रम झाला. तिच्या शिक्षकांनीही अतिरिक्त मार्गदर्शन सुरू केले. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढू लागला. बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आणि तिने पूर्ण ताकदीने तयारी केली. निकालाच्या दिवशी संपूर्ण गावात एकच चर्चा होती. निकाल लागला आणि तिने जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळवला. तिच्या यशाची बातमी टीव्ही, वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर झळकली. कालपर्यंत तिच्या शिक्षणाला विरोध करणारेच लोक आज तिचं कौतुक करत होते. तिच्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. त्या दिवशी मुलीने मनाशी एकच निर्धार केला, हे फक्त सुरुवात आहे. आता डॉक्टर बनून प्रत्येक मुलीला तिच्या स्वप्नांसाठी लढण्याची प्रेरणा द्यायची. 12वी मध्ये तिने उत्कृष्ट गुण मिळवले आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली. घरची आर्थिक परिस्थिती अजूनही कठीण होती,
महागडी पुस्तके, कोचिंगची फी आणि राहण्याचा खर्च पाहून आई वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. हे पाहून मुलीने हार मानली नाही. तिने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले, मोफत ऑनलाईन अभ्यास साहित्य वापरलं आणि दिवस रात्र मेहनत घेतली. अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर प्रवेश परीक्षेचा निकाल लागला. थरथरत्या हातांनी तिने निकाल पाहिला आणि तिची सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाल्याचं दिसताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आई वडिलांनी तिला मिठी मारली. संपूर्ण गावाने तिचा सत्कार केला. ज्या गावात कधी काळी तिचं अल्पवयात लग्न लावण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच गावातून आता एक भावी डॉक्टर घडत होती. वैद्यकीय शिक्षणादरम्यान तिने गरीब रुग्णांची सेवा केली, अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेतला आणि प्रत्येक सुट्टीत आपल्या गावात जाऊन मुलींना शिक्षणाचं महत्त्व सांगू लागली. काही वर्षांनी ती डॉक्टर बनून पांढऱ्या कोट घालून गावात परतली. तिचं स्वागत फुलांच्या वर्षावात झालं. मंचावर उभी राहून तिने हसत आपल्या आई वडिलांकडे पाहिलं आणि म्हणाली, त्या दिवशी माझं लग्न थांबलं नसतं तर आज मी इथे डॉक्टर म्हणून उभी नसते. प्रत्येक मुलीला शिक्षणाचा अधिकार आहे. तिची स्वप्न मोडू नका, त्यांना उंच भरारी घेऊ द्या. तिचे शब्द ऐकून अनेक पालकांनी आपल्या मुलींना शिकवण्याचा निर्धार केला आणि त्या गावात बालविवाहाला कायमचा नकार देण्याची नवी परंपरा सुरू झाली. डॉक्टर झाल्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं, पण तिने आपल्या संघर्षाचे दिवस कधीच विसरले नाहीत. गावातील मुली तिच्याकडे आदर्श म्हणून पाहू लागल्या. एके दिवशी तिच्या दवाखान्यात एक घाबरलेली किशोरवयीन मुलगी आली. बोलताना तिला कळलं की त्या मुलीचंही अल्पवयात लग्न ठरलं जात होतं. हे ऐकताच तिच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या. तिने त्या मुलीला धीर दिला आणि तिच्या कुटुंबांशी भेटण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ती स्वतः त्या मुलीच्या घरी गेली. सुरुवातीला तिचं कुटुंब तिचं काही ऐकायला तयार नव्हतं, पण जेव्हा तिने स्वतःची कहाणी सांगितली तेव्हा सर्वजण शांत झाले. तिने त्यांना शिक्षणाचं महत्त्व, बालविवाहाचे दुष्परिणाम आणि कायद्याची माहिती दिली. तिच्या शब्दांचा परिणाम झाला आणि त्या मुलीचं लग्न थांबवलं गेलं. काही महिन्यानंतर तीच मुलगी शाळेत प्रथम आली. ही बातमी ऐकून डॉक्टरच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हळूहळू तिच्या प्रयत्नांमुळे आसपासच्या अनेक गावांमध्ये जागृती निर्माण झाली. अनेक मुलींना शिक्षणाची नवी संधी मिळाली. तिचं नाव फक्त एक डॉक्टर म्हणून नव्हे, तर हजारो मुलींच्या स्वप्नांना नवं आयुष्य देणारी प्रेरणा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण तिच्या आयुष्यात अजून एक मोठं वळण येणं बाकी होतं. एक असा निर्णय जो तिच्या वैद्यकीय आयुष्यालाही कायमचं बदलून टाकणार होता. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या